सांगली जिल्ह्यामध्ये एक महत्वाची नगर परिषद असणारी म्हणजे आणि वाळवा तालुक्यातली इस्लामपूर नगर परिषद. आता या इस्लामपूर नगर परिषदेसंदर्भात आज आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत. म्हणजे नेमकं सध्या काय वातावरण सुरू आहे निवडणुका लागल्यापासून किंवा सध्याची परिस्थिती काय आहे. आणि आता इस्लामपूर शहरामध्ये बघितलं तर दोन गटामध्ये संघर्ष रंगणार आहे. तो म्हणजे आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती. तर एकीकडे जर का आपण परिस्थिती बघितली तर एका पार्टीकडून उमेदवार डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि महायुतीकडून अजूनपर्यंत झालेलं नाही. तरी सुद्धा या संपूर्ण जो काय हा मुद्दा आहे नगराध्यक्ष पदाचा त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आहेत. सर स्वागत आपलं AV9 मध्ये. काय वाटतंय आता नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि इस्लामपूर नगर परिषद ही अत्यंत जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. काय नेमकं आता सध्या वातावरण सुरू आहे? आता सांगली जिल्ह्यातली इस्लामपूर किंवा अलीकडे केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढल्यामुळे ईश्वरपूर म्हणून आपण त्याला ही जिल्ह्याच्या राजकारणातली महत्वाची नगरपालिका आहे, यात काही शंकाच नाही. पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काही वेळा आपण बघतो की पावसाळा लवकर सुरू होतो. तसं या इस्लामपूर 2025 या निवडणुकीच्या बाबतीमध्ये झालेला आहे की प्रत्यक्षात निवडणूक कार्यक्रम होण्याच्या अगोदरच दोन्ही गटांच्या थोड्या थोड्या राजकीय हालचाली सुरू झालेल्या. त्यामध्ये आमदार जयंत पाटील यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्या काँग्रेसच्या वतीनं इस्लामपुरातले ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजीराव मलगुंडे यांची उमेदवारी परवा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये घोषित करून टाकली. अर्थाची घोषित करत असताना जे त्यांचे राज्यपातळीवरचे मित्र पक्ष आहेत म्हणजे उभाटा शिवसेना गट आणि राष्ट्रवादी त्यांचीच आहे आणि काँग्रेस या दोन्ही मित्र पक्षांचे कोणी प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या अर्थात दुसरा पण मुद्दा आहे की वाळवा तालुक्यातली जी काँग्रेस आहे त्यातले बहुतेक काँग्रेसचे नेते जे आहेत हे सगळे जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधक आहेत. म्हणजे तुमच्या चॅनलवरती तुम्ही मध्ये बातम्या दाखवल्या तेव्हा की त्या काँग्रेसचे कार्यकर्ते आता राष्ट्रवादीचं जे कार्यालय आहे ते आमचंच आहे असं त्यांचा आग्रह आहे. मुद्दा अगोदरपासून आहे, चर्चेत आहे, सध्या पण तो चर्चेत आहे. त्यामुळे उमेदवाराची घोषणा करताना राज्यपातळीवरचे मित्रपक्ष हे सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले असं आपण म्हणू पाहतो. पण आता हे जे आनंदराव मलगुंड्यांना उमेदवारी दिलेली आहे आपण त्यांना आनंदराव दादा म्हणून परिचित आहेत. त्यांची उमेदवारी देताना जयंत पाटलांचं एक वाक्य महत्वाचं होतं की जयंत पाटील असं म्हटले की आनंदराव मलगुंडे हे अजातशत्रू उमेदवार आहेत. आनंदराव मलगुंडे हे सर्वांना हवेसे वाटणारे उमेदवार आहेत. आणि इस्लामपूर ईश्वरपूर नगरपालिकेच्या वर्तुळामध्ये एक 1985 ची बॅच नावाचा एक शब्द प्रयोग रूढ आहे. 1985 ची बॅच म्हणजे पूर्वी 1985 ला नागरिक संघटना म्हणून विजयभाऊंच्या बरोबर जे जे निवडून आले त्यांना 1985 ची बॅच असा ते उल्लेख आहे. 1985च्या बॅचचे ते पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि जवळजवळ 40 वर्ष ते सातत्यानं इस्लामपूरमध्ये निवडून येतात. म्हणजे पहिल्यांदा 1985 ला ते निवडून आले. त्यानंतर 1998 ला तर ते अण्णासाहेब डांगेंच्या गटात होते. त्यांची शहर सुधार समिती होती. ह्या शहर सुधार समितीमध्ये त्यावेळेला समीकरण नगरपालिकेतलं असं होतं 12-11. म्हणजे आमदार जयंत पाटलांच्याकडे 12 नगरसेवक होते आणि अण्णासाहेब डांगेंच्याकडे 11 नगरसेवक होते. तरी त्यावेळेला त्यातलं एक मत फुटलं आणि मलगुंडदादा हे नगराध्यक्ष म्हणून निवडले. मला आठवतंय ती ज्यावेळेला निवडून आले त्यावेळेला गांधी चौकात एक सभा झाली होती आणि त्या सभेत दादा हे 4-5 मिनिटांची ढंगदार भाषणं करतात. त्यात त्यांच्या स्टाईलमध्ये म्हटली आता तोरण बोल सगळं डांबे करून टाकू ही त्यांची स्टाईल आहे. म्हणजे एकदा अटल बिहारी वाजपेयींच्या ते असं म्हटलं की वाजपेयींच्याच पाठीमागे आपण राहिलं पाहिजे कारण वाजपेयी हा तसा साधा माणूस तो संन्यासी आहे, बरोबर नाहीत, त्यामुळे तो काय उचापती करणार नाही. 2 दिवसांकडे झाले की वर्ष मिटलं. म्हणजे ही स्पीक्स कॉमन सेन्स, रांगडी भाषा आणि सामान्य माणसांची भाषा. 2002 साली त्यांनी त्यांचे निकटवर्तीय मित्र
स्वर्गीय विजयभाऊ पाटील यांच्या विरुद्ध नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये दादा पराभूत झाले. हा एक अपवाद वगळता दादा हे सातत्यानं नगरसेवक तर आहेच, पण विजयभाऊंच्या बरोबर अगदी म्हणजे त्या दोघांच्याची अटीतटीची निवडणूक झाली. त्यानंतर त्याच्या आधीपासून ह्या विजयभाऊंची एक अर्बन बँक आहे इस्लामपूरमध्ये, त्या अर्बन बँकेचे संचालक ते त्या निवडणुकीच्या आधी होते, निवडणुकीदरम्यानही होते, आणि त्या निवडणुकीनंतर आजही दादा तिथं संचालक म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर ते कृष्णा सहकारी कारखान्याचे पण संचालक होते आणि यशवंतराव मोहितेंच्या गटातून ते निवडून आलेले होते. आता जयंत पाटलांनी परवा घोषित केल्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांची जी पुतळा समिती आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत. मध्ये 1-2 वर्ष त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून हे काम पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव असलेला नेता हा शरद पवार राष्ट्रवादी गटामार्फत आमदार जयंत पाटील यांनी उचलवलेला आहे. ऍक्च्युली निवडणूक घोषित होण्या अगोदरच आणि नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेच्या बाबतीत जयंत पाटलांनी असं सांगितलंय की सगळ्यांनी अर्ज द्यावेत, सुकाणू समिती समोर चर्चा होईल, मुलाखती होतील आणि नंतर उमेदवारी घोषित करण्यात येईल. पण आता ह्या घडीचा नगराध्यक्ष पदाचा मूळ तुम्ही असं म्हणाल तर आमदार जयंत पाटील गटानं आपल्या उमेदवाराची घोषणा करून नगराध्यक्ष पद घोषित करण्याबाबतीत आघाडी घेतलेली आहे. आणि बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा असेल किंवा कम्युनिटी अपील करणारे अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याची घोषणा, परवा अनुभव सच्चनच्या पुतळ्याचं स्वामीपूजन झालं. त्यामुळे वातावरण निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये नगराध्यक्ष पदाची घोषणा करून राष्ट्रवादी ही ऍक्टिव्ह मोडवरती आहे. आता त्याचं एक कारण असंही आहे की विरोधकांच्याकडे ते सामूहिक नेतृत्व आहे आणि इकडे जयंत पाटील साहेबांचं सर्व बाबतीत शब्द प्रमाण एकमेव नेता असल्यामुळे इकडचे निर्णय जरा गतीनं होतील, तिकडचे निर्णय हे बऱ्याचशा बैठका तिकडल्या निर्णयावरती येण्यापूर्वी आता मलगुंडे दादांचं तुम्ही जो काही इतिहास आहे किंवा त्यांची वाटचाल आहे ती सांगितली. म्हणजे मलगुंडे दादा एक लबरी बॉल सारखे आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण लबरी बॉल टाकेल तिथं तो घुसतो, म्हणजे टप्प्याटप्प्यानं जातोच. लबरी बॉल असं म्हणता येणार नाही, पण कसं आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की ते शक्यतो कोणाला न सरणारं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि ह्या सरणे ह्या सरणे हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे की 2016 साली विरोधातनं निष्कांत दादा पाटील जे निवडून आले तो राष्ट्रवादीच्या मनात तो खूप मोठा सेल आहे की आपण इतकी वर्ष या शहरामध्ये सत्तेत असताना आपल्याला सत्ता गमावावी लागली. त्यामुळे तो सल दूर करण्यासाठी कुणाला फारसा सरत नसलेला माणूस म्हणून मलगुंडे दादांची निवड केली. आणखी दुसरं पण वैशिष्ट्य आहे की मलगुंडे दादा हे तसे अण्णासाहेब डांगेंचे पण निकटवर्ती आहेत. नाही, मला तोच मुद्दा विचारायचा होता. आता मलगुंडे दादा जे आहेत ते खऱ्या अर्थानं बघितलं तर त्यांची पार्श्वभूमी ही राजकारणाचे अण्णासाहेब डांगे, म्हणजे अण्णासाहेब डांगे यांचे ते कार्यकर्ते असं हरकत नाही. पूर्वीपासूनचे ते तसे राजाराम बापू, जयंत पाटील ह्या गटाचे कार्यकर्ते विचारसरणी की मध्यंतरी ते आम्ही अशोक रामचंद्र पाटील तात्या म्हणून 2 नगरसेवक घेतले होते. ते अण्णासाहेब डांगेंच्या गटात गेले आणि मग ते शहर सुधार समितीमध्ये स्थापन झाले. ते मूळचे इकडचेच, पण जेव्हा ते शहर सुधार समितीमध्ये स्थापन झाल्यानंतर गेले तेव्हापासून मात्र ते अण्णासाहेब डांगेंच्या बरोबर होते. म्हणजे अण्णासाहेब डांगे, जयंत पाटील, शरद पवारांचे राष्ट्रवादी झाल्यानंतर ते पण आले. पण ज्याला आपण गटांतर्गत गट म्हणू असं विचार केला तर मलगुंडे दादांची जवळीक ही निश्चितपणानं अण्णासाहेब डांगे. तेच म्हणायचं की राजकीय आपण पगडा म्हणतो किंवा थोडस आहे ते दादांच्या वरती मला वाटतं डांगे फॅमिलीचं होतं. तो होतं. पण ते कसं आहे की डांगे साहेबांनी जेव्हा मुंबईत जाऊन पक्षप्रवेश केला त्यावेळेला आमच्या उरणातले ऍडव्होकेट संपतराव पाटील, त्यानंतर आनंदराव मुलगुंडे अशा काही मंडळींनी राष्ट्रवादी बरोबर म्हणजे जयंत पाटलांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच पुन्हा मग हे ओबीसी आरक्षण आल्यानंतर त्यांना ती उमेदवारीची पण संधी मिळाली. आता खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रवादीच म्हणजे एका पार्टीचं बघितलं की आमदार जयंत पाटील यांच्या तिकडे काही फिक्स आहे, आनंददादा जे घोषित झालेलं, मात्र इकडं महायुतीमध्ये अजून म्हणजे कुठंच काही नाही. आता प्रथम एक बैठक महायुतीच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या नेत्यांनी
बहुतेक सगळ्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन आणि एक पहिली बैठक झालेली आहे. पहिली बैठक झाली आणि आपण एकत्र लढायचं असा त्यांनी निर्धार केलेला आहे. आता मी त्यातले तुम्हाला नावं सांगतो, खऱ्या अर्थानं आपण अगदी स्पष्ट बोलूया. आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी युतीत ते घटक आहेत. आता भाजपमध्ये जर का बघितलं तर सुरुवातीला चिमणभाऊ डांगे यांचं नाव चर्चेत होतं, त्यानंतर खालोखाल त्यांच्या विश्वनाथ बापूंचं, या दोघा भावांची नावं चर्चेत होते. त्यानंतर एकदा बघितलं तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये निष्कांतदादा पाटील यांच्या माध्यमातून संजय अण्णा कोरेंचं एक नाव त्यामध्ये चर्चेत होतं. त्यानंतर अनेक जण उमेदवारी मागतात. आता कालच आपल्या चॅनलवरती एक मुलाखत झाली, सागर मलगुंडे, शिवसेना, म्हणजे घटक पक्ष, महायुतीतले जे घटक पक्ष महत्वाचे आहेत त्या तिन्ही पक्षाने देखील उमेदवारीची मागणी केलेली आहे. मात्र महायुतीचा नेमका काय निर्णय असू शकतो याच्यावरती? आता कसं आहे, एकंदरीत परिस्थिती काय आहे? तुम्ही आता सगळ्या इच्छुकांची सगळ्या गटात नाशिक नावं सांगितली. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की यांचा विरोधक जे आहे त्यांच्यामध्ये सामूहिक नेतृत्व आहे आणि तो त्यांचा एक पक्ष नाही, वेगवेगळे पक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना महत्वाकांक्षा असणार ही बाब उघड आहे. त्यामुळे एक अनौपचारिक चर्चेतनं पहिल्या टप्प्यात तरी असा मुद्दा समोर येतोय की पक्षीय युती करण्यापेक्षा म्हणजे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समेत तिथल्या स्थानिक नेत्यांची बैठकही झालेली आहे. एखादी आघाडी करून हे सगळे एकत्र येऊन लढतील अशी चिन्ह आहेत. आता त्यापैकी ही उमेदवारी ही शक्यतो भारतीय जनता पक्षाकडे आणि त्यात ही डांगे कुटुंबियांच्याकडे जाणार हे स्पष्ट आहे. त्या दोघांची चर्चा होती. तुमचा मुद्दा बरोबर आहे की चिमण डांगेने पूर्वी नगराध्यक्षपदाचा अनुभव घेतलेला आहे. विश्वास डांगे हे सुद्धा 2-3 वेळा नगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत. एक पण संस्था चांगली चालवतात. अण्णासाहेब डांगेंनी स्थापन केलेल्या सगळ्या संस्थांच्या उभारणीमध्ये आणि त्या अंमलबजावणीमध्ये विश्वास डांगेंचाही वाटा आहे चांगला. पण त्या कसं आहे, आता त्या भावाभावांचा बहुतेक घरगुती निर्णय झाला असावा की विश्वास डांगेंनाच यावेळेला आपण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊ. आणि अजून पण औपचारिक घोषणा ही युती मार्फत झाली नाही. युती असं नाव असणार नाही त्यांचं ह्या निवडणुकीत. स्थानिक विकास आघाडी मार्फत आघाडी झाली तरच कुठेतरी जोर लागेल असं चित्र आहे. आघाडी होणार की 100%. कारण कसं आहे की आघाडी करताना बऱ्याच वेळेला तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करणे अशी अवस्था होती की इथं तसं तुलनेनं शक्तिमान असलेले आमदार जयंत पाटील गटाच्या विरोधामध्ये जर राहायचं असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे. इट इज कॉमन सेन्स. आणि ह्या कॉमन सेन्समुळे हे सगळे एकत्र येणार, त्याच्यावर काय नाही. पण आता कसं आहे, मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाला तुम्ही सांगितलं की निशिकांत बसले पाटील यांच्या गटामध्ये राष्ट्रवादीमार्फत संजय कोरे यांची चर्चा होती किंवा शिवसेनेमार्फत सागर मलगुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमध्ये विक्रमभाऊ पाटलांच्या मार्फत विजय कुमारांच्या पण नावाची चर्चा होती. आता अगदी राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेला उभाटा गट आहे, त्याचे एकमेव नगरसेवक शकील सय्यद हे पण नगराध्यक्षपदासाठी दिली संधी तर घालू की गोंधळ या मनस्थितीमध्ये ते पण आहे. आता हे होत राहणार. एवढ्या मोठ्या शहरातून नगराध्यक्षपद म्हटल्यावर चर्चा होत राहणार. तुर्तास मी ज्याला आघाडी म्हणतो ह्या युतीतल्या घटक पक्षांची ते स्लो प्रक्रिया सुरू आहे त्यांची. याचं कारण असं आहे की इथे स्थानिक नेत्यांशी चर्चा होणं आणि परत पालकमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळणं ह्या सगळ्या वाटाघाटीला. मला काय म्हणायचं आहे की आता पालकमंत्र्यांनी अगोदरच एक ग्रीन सिग्नल दिलाय. तसं खऱ्या अर्थानं ग्रीन सिग्नल मला हरकत नाही, कारण आष्टा असेल, इस्लामपूर आणि शिराळ्याची नगरपंचायत ह्या तिन्ही ज्या नगरपालिका नगरपंचायत आहेत त्या भाजप लढवेल असा थेट दादाचंद सभेमध्ये म्हणले होते. आता कसं आहे, त्यांचं सभेतली भाषणं आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीतली भाषणं वेगळी आहेत असं मी म्हणत नाही. म्हणजे सुधीर गाडगे आणि सुधीर खाडे यांचंच म्हणणं आहे ते. आता एक आघाडीचं राजकारण ज्यावेळेला सुरू असतं त्यावेळेला परस्परावरती दबाव टाकणं हा एक प्रकार असतो. मोठा भाव दबाव हा मोठ्या भावाचा रोल आपल्याला मिळावा ह्यासाठी आम्ही तुम्हाला राहिल्या तर जागा देऊ असं सांगितलं म्हटलेली आहे. राहिल्या तर जागा देऊ ह्याचा अर्थ मग आम्हाला थोड्या तरी द्या ह्यावरती येतं. आता राजकारणाचा भाग आहे. पण प्राप्त वास्तव लक्षात येता इस्लामपूर आणि आपल्या जवळच्या आस्था या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही स्थानिक आघाडी करून निवडणूक रिंगणात उतरणार असे संकेत आहेत. कारण हे आता ह्यात कसं आहे तपशिलानं आता इस्लामपूरचं उदाहरण घेतलं तर 15 वार्ड आहेत म्हणजे 30 जागा आहेत.
हो. 30 जागी उमेदवार निवड करताना जसं नगराध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये आहे तसं प्रत्येक बाबतीमध्ये प्रत्येक नगरसेवक निवडी बाबतीमध्ये हे प्रत्येक गट आपल्या गटाला उमेदवारी मिळावी अशी एक रस्सीखेच करणार. त्यामुळे दे विल टेक टाइम, म्हणजे त्यांचं सन, म्हणजे आपण असं म्हणू पाहतो सभ्य भाषेमध्ये की चिंतनाच्या प्रक्रियेवरती ते आहेत. की चिंतन म्हणजे आमदार जयंत पाटलांची राष्ट्रवादी ऍक्शन मोडवरची आहे, तर विरोधकांची आघाडी जी आहे ती सध्या चिंतन मोडवरची आहे. आता मला एक प्रश्न करायचा आहे की आता आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आणि महायुती असे 2 घटक आहेत, पण पार्ट्यामध्ये जर का आपण तुलना करायची म्हटलं तर तुमचा एक अनुभव मला ऐकायचा आहे की तुम्ही अनेक वर्षापासून पत्रकारिता करता. आता सध्या या एक 5-6 वर्षामध्ये पारडं कोणाचं जड आहे, महायुतीचं आहे का महाविकास? नाही, आता कसं आहे की कुठल्याच निवडणुकीमध्ये मतदारांना गृहीत धरून चालता येणार नाही. पारडं जड म्हणताना दोन्हीकडचे प्लस मायनस पॉइंट्स असतात. त्यामुळे अमक्याचं एक पारडं तमक्याचं एक पारडं हे कोण ठरवणार, तर हे मतदार ठरवणार. पण झालेल्या घडामोडीवरून असं लक्षात येतं की पूर्वी 2016 साली सुद्धा अगदी सभागृहामध्ये तुल्यबळ, म्हणजे जयंत पाटील गटाकडं बहुमत होतं आणि नगराध्यक्ष निष्कांत दादा पाटील होते, पण बहुमत म्हणजे फार नव्हतं. एकच नगरसेवक जे आला ते पण अपक्ष निवडून आले, त्यांच्याकडे गेले होते. त्यामुळे चुरशीनं निवडणुका हे इस्लामपूरचं वैशिष्ट्य आहे. त्यात ह्याही वर्षी काही बदल होणार नाही, कारण कसं आहे युतीच्या मंडळींच्याकडे नाही म्हटलं राज्यातलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं आम्ही ट्रिपल इंजिन आणू असं ते सांगणार. आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये काही मुद्दे म्हणजे रेंगाळणारे मुद्दे मला जे दिसत आहेत ते असे की समजा इस्लामपूरचं ईश्वरपूर असं नामांतर केलं, त्याही मुद्द्यामध्ये काही मतदारांचा, काही लोकांचा येस नो अशा प्रकारचा प्रॉब्लेम असू शकतो. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्या दरम्यानचा जो वाद झाला, त्या वादानंतर दोघांच्या पण सांगलीमध्ये सभा झाल्या, जयंत पाटील गटाच्या इस्लामपूरमध्ये पण सभा झाली. त्या ज्या सगळ्या सभा आहेत, माझं असं गमतीदार वाटेल तुम्हाला विधान, पण ह्या सभांच्यामुळेच दोन्ही गट, परस्पर गट हे रिचार्ज झालेत. म्हणजे दोन्ही सभांच्यामुळे मी म्हणतोय, दोन्ही सभांच्यामुळे परस्पर विरोधी गट रिचार्ज झाले. खरं तर तुम्ही जो आता मुद्दा उपस्थित केला की आमदार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वाद, तर ह्या वादावरती मला एक स्पेशल आपण त्याच्यावरती बोलायचं, तो मुद्दा आपण स्पेशल घेऊयात. मात्र सध्या आता म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती जे आहे, आता आपण शेवटाकडे जाऊयात. तर सध्या अशी परिस्थिती आहे की एका पार्टीचा उमेदवार डिक्लेअर झालेला आणि महायुतीमध्ये आता चिंतनाची म्हणजे त्या परिस्थितीत आहे. अलीकडे आता महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्या मुंबई फेऱ्या देखील वाढलेल्या, सांगलीच्या फेऱ्या देखील वाढलेल्या आहेत. तर अशी काही परिस्थिती आपल्याला इस्लामपूर शहरामध्ये बघायला मिळते. आता पुढच्या मुद्द्यावरती आपण एक जाताना तुम्हाला एक मुद्दा माझा मी स्पष्ट सांगतो, ह्या हालचाली चालू असल्या, त्यांचं चिंतन गोड असला तर तुम्ही मला थेट असं म्हणाल की मग इस्लामपूर नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक कुणा दरम्यान होईल, तर त्याचं एका वाक्यात उत्तर आहे की राष्ट्रवादीचे आनंदराव संभाजी मलगुंडे विरुद्ध आघाडी किंवा युती जे काय नाव येईल, आघाडी असं नाव येण्याची दाट शक्यता आहे विश्वासराव डांगे. कारण हे रिडिंग बिटवीन द लाईन्स आपल्याला थोडं तरी बघावं लागेल. तसं बघितलं तर आपल्या मते ही लढत आनंदराव मलगुंडे विरुद्ध विश्वास डांगे अशी चुरशीची उत्खंडावर लक्षवेधी होणार. विश्वनाथ डांगे बापूंचं नाव हे गुपित होतं, आता ते तुम्ही डायरेक्टली सांगून टाकलेलं आहे. ठीक आहे, काय अडचण नाही. परंतु म्हणजे आता आष्ट्याचा पण जर का विचार केला तर तिकडे पण भाजपचीच मागणी आहे. मात्र तिकडे अनेक उमेदवार आहेत, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करूयात, पुढच्या टप्प्यात बोलूयात. पण मित्रो, अशा पद्धतीची जी काही परिस्थिती आहे ती ईश्वरपूर नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आहे. आणि येणाऱ्या काळात अशाच मुद्द्यावरती आपण ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर यांच्याबरोबर अनेक मुद्द्यांवरती आपण येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यावरती चर्चा करणार आहोत. त्यामुळे आपण AV9 मराठी बघायला विसरू नका. सध्या तरी आपण इथंच थांबतोय, लवकरच भेटू पुढचा मुद्दा घेऊन. धन्यवाद. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.